Hello students, we are already started our lesson number 5, that is family values. In the first video, that is what is our family gives us most important things in our development, in our growth. आपल्या प्रगतीमध्ये, आपल्या डेव्हलपमेंटमध्ये आपली फॅमिली आपल्याला कशी हेल्प करते किंवा कोणत्या क्वालिटीज, कोणते गुण आपल्यामध्ये डेव्हलप होतात फॅमिलीमुळे, that we are looking here. So we are first looking about decision making capability. म्हणजे एखाद्या गोष्टीवरती तुम्हाला निर्णय घ्यायचा असेल की how you are representing ourselves in our public life or in our social life, that we are learning in this decision making रोल ऑफ अवर फॅमिली. आपण आपल्या स्वतःला कसं रिप्रेझेंट करू शकतो किंवा आपण मत लोकांसमोर कसं मांडू शकतो. How we are representing our opinion in a public, that we are starting learning from our family, and that is quality is a decision making quality. Now we are looking another quality that is developed in our development, that is developed in us because of our family. So before going to see about these qualities, take some example. Look at these behaviors of students, children. मग इथे काही मुलांचे बिहेवियर दिलेत, that we have to look. First, what is Afrin borrowed a pencil from a Minu. अफरीनने काय केले, मीनूकडून पेन्सिल घेतली आहे, and after she finished using it, she returned it. अफरीनने काय केलंय, आधी मीनूकडून पेन्सिल घेतली कारण अफरीनकडे पेन्सिल नव्हती, आणि जसं तिचा यूज करून झाला अफरीनने काय केलंय, ती रिटर्न केलीये. देन नेक्स्ट सिनारिओ, दुसरा सीन काय दिलाय बघा. श्यामा फेल फ्रॉम हर बायसिकल. श्यामा काय झाली, स्वतःच्या सायकलवरून पडलीये. हाऊएव्हर शी टोल्ड हर मदर, नेहा पुश मी ऑफ द सायकल. आणि घरी आल्यावर आईने तिला विचारलं की कसं लागलं तुला. देन व्हॉट शी सेड, नेहा पुश्ड मी फ्रॉम द बायसिकल. नेहाने मला पुश केलं, मला ढकललं म्हणून मी पडले. बट व्हॉट एक्झॅक्टली हॅपन, श्यामा फेल हरसेल्फ. पण काय झालं होतं बघा, श्यामा स्वतःहूनच पडली होती, पण शी लाय विथ अवर पेरेंट. तिने आईशी खोटं बोलली. देन मॅरी टूक द बॅग शी फाउंड इन अ रिक्षा. मॅरीने काय केलंय, ती बॅग घेतलीये कुठे, तिला रिक्षामध्ये सापडली. तिला रिक्षामध्ये जी बॅग सापडली ती काय घेतलंय, तिने घेतली आणि काय केलंय, रिक्षा टू अ पोलीस स्टेशन. ती रिक्षामध्ये असताना तिला जो एक अनोळखी बॅग मिळाली ती तिने काय केली, पोलीस स्टेशनला जाऊन जमा केले. लुक ॲट द बिहेवियर ऑफ ईच पर्सन. बघा ह्याच्यामध्ये अफरीनचं बिहेवियर कसं आहे, शी इज हॉनेस्ट, इट्स ट्रू. ती एकदम खरं बोलते आणि तिच्यामध्ये एक गुड थिंग, तिने काय केलं, यूज झाल्यानंतर पेन्सिल रिटर्न केले, इट इज अ गुड हॅबिट. त्याच्यानंतर काय केलंय, श्यामा फेल हर फ्रॉम हर सायकल. श्यामा स्वतःहून सायकलवरून पडली होती, पण तिने आईला काय सांगितलंय, नेहा पुश्ड मी. पण ती खोटं बोलली आईशी. शी लाय विथ अवर मदर, सो इट इज अ बॅड थिंग. अँड लास्ट इज about the marriage. She found a bag in the rickshaw, but she is not taking for her. तिने काय केलंय, स्वतःसाठी ठेवून घेतली की नाही, ती तिने जाऊन कुठे जमा केली, पोलीस स्टेशन. सो इट इज ऑल्सो गुड थिंग. सो इन 1 and 3rd scenarios, behavior of both the person is good, and in second it is bad. So what is this? The quality is honest and dishonest. honest and dishonest behavior. honest म्हणजे प्रामाणिकपणा, नेहमी खरे बोलणारा किंवा कोणत्याही गोष्टी न which is called as a honest. dishonest म्हणजे always liar person, it's called a dishonest behavior. So now looking what is this about honest and dishonest behavior. We do many different things every day. आपण वेगवेगळ्या गोष्टी दिवसभरात करत असतो. Sometimes we make a mistakes. When we realize that we have made a mistake, we should talk about it openly with our friends and family. बघा आपण दिवसभरात खूप साऱ्या गोष्टी करत असतो. काही गोष्टी करताना we are making a mistake while doing
Sometimes when we are working, we are making a mistake, and after some time, after doing this mistake, we realize that we are making a mistake. We already doing a mistake. बघा, आपण एक कोणतीही गोष्ट करताना चूक झाली असेल आणि थोड्या वेळाने आपल्याला कळतं की ती गोष्ट करत असताना आपल्याला माहित नसतं की आपण चुकीचं करतोय की बरोबर. बट आफ्टर सम टाइम वी लर्न दॅट इट इज रॉंग. तेव्हा आपल्याला कळतं की दिस थिंग इज रॉंग. सो व्हॉट वी हॅव टू डू ऍट दॅट टाइम, वी हॅव टू डिस्कस विथ अवर फॅमिली, फ्रेंड. आपण ते आपल्या घरी किंवा फॅमिली किंवा फ्रेंडना सांगितलं पाहिजे. बाय डुईंग दिस वी लर्न टू बी हॉनेस्ट. त्यामुळे आपण काय, व्हॉट वी आर डेव्हलपिंग अवर विच क्वालिटी, हॉनेस्ट, अँड फाइंड अ वे टू करेक्ट अवर मिस्टेक. जेव्हा आपण त्या गोष्टी शेअर करतो, वी आर मेकिंग, वेन वी आर शेअरिंग अवर मिस्टेक विथ द एल्डर पर्सन, फॅमिली, फ्रेंड, देन वी आर फाइंडिंग अ वे टू करेक्ट इट. त्यामुळे आपल्याला काय मिळतो, एक वे मिळतो की हाऊ टू करेक्ट इट and how to correct our mistake, and this behavior is called as a honest behavior. Then it is also necessary to be honest and sincere in our work. त्यामुळे कुठेही तुम्ही काम करत असाल तर तिथे तुम्ही हॉनेस्ट म्हणजे नेहमी खरं काम करणारे, प्रामाणिक, अँड सिन्सिअर, नेहमी सिन्सिअरपणे काम करणारे वाटला पाहिजेत. And this behavior is coming from our family because our family always teaches be honest and sincere. नेहमी आपल्या फॅमिली काय सांगत असते, तुम्ही नेहमी खरे वागा आणि एकदम प्रामाणिकपणे काम करा. And these qualities are developed from our family. We must try hard to keep the trust in any relationship and never cheat. त्यामुळे आपण काय केलं पाहिजे, कोणत्याही रिलेशनशिपमध्ये किंवा कोणत्याही नात्यामध्ये ट्रस्ट, विश्वास असणे गरजेचं आहे. बिकॉज एव्हरीवन शुड कीप ट्रस्ट ऑन अस, डोंट चीट ऑन देम. त्यामुळे आपण फ्रेंड्समध्ये सुद्धा, जर आपण फ्रेंड्स असू चांगले, तर दोघांचा एकमेकांवरती ट्रस्ट असला पाहिजे. डोंट चीट, डोंट मेक अ चीट विथ अवर फ्रेंड. सो इफ वी आर हॉनेस्ट, वी डू नॉट हॅव टू बी अफ्रेड. जर तुम्ही हॉनेस्ट असाल, खरे असाल, सो नो नीड टू वरी. त्यामुळे कोणत्याही प्रकारची काळजी करण्याची गरज नाही. बट इफ वी आर डिसऑनेस्ट, वी लूज अवर सेल्फ कॉन्फिडन्स. आणि जर बघा, एखादी गोष्ट केल्यात आणि तुम्ही जर खोटं बोलत असाल तर आपला सेल्फ कॉन्फिडन्स लूज होतो, बिकॉज वी आर लाईंग विथ अवर पॅरेंट. सो वी मस्ट बी हॉनेस्ट ऍट होम ॲज वेल ॲज इन अ पब्लिक. त्यामुळे आपण कुठेही असलो तरी ऑलवेज बी ऑनेस्ट. इट इज अ गुड थिंग टू बी अ हॉनेस्ट. एव्हरीवन रिस्पेक्ट अन ऑनेस्ट पर्सन. हॉनेस्ट इज अवर स्ट्रेंथ. त्यामुळे जर एखादा हॉनेस्ट पर्सन असेल तर एव्हरीवन रिस्पेक्ट देम. जर एखादा व्यक्ती हॉनेस्ट असेल तर त्याला प्रत्येकजण रिस्पेक्ट देतो, बिकॉज इट इज अ व्हेरी हॉनेस्ट पर्सन अँड दिस इज अवर स्ट्रेंथ. आणि तीच आपली सगळ्यात मोठी ताकद आहे. विच वन इज हॉनेस्टी इज अवर स्ट्रेंथ. एखाद्या पर्सनची ऑनेस्टी, प्रामाणिकपणा हेच त्याची सर्वात मोठी ताकद आहे. इफ दॅट पर्सन इज ऑनेस्ट, देन एव्हरीवन रिस्पेक्ट हर or respect them. So always be a honest. How our honesty help in our public life. आता ही honesty आपल्याला पब्लिक लाईफ मध्ये कशी हेल्पफुल ठरते, that we are looking. If we are honest in our public life, we will be better public service and facilities. इफ वी आर हॉनेस्ट इन अवर पब्लिक लाईफ, जर तुम्ही बघा सोसायटीमध्ये तुमचं एक बिहेवियर चांगलं असेल आणि किंवा तुम्ही बघू शकता, जर सोसायटीमध्ये तुम्ही जिथे राहता, गावामध्ये असू दे, इफ यू व्हेर एव्हर यू लिव्ह, इन विलेज, इन टाउन, इन सिटीज, देन लुक ॲट टू अवर फॅमिली. इफ अवर फॅमिली बॅकग्राऊंड इज व्हेरी क्लिअर और व्हेरी गुड इन अवर विलेज, देन एव्हरीवन रिस्पेक्ट्स अस अवर फॅमिली. बघा, जर तुमच्या फॅमिलीमधल्या पॅरेंट्सचं गावामध्ये किंवा जिथे कुठे राहत असणार शहरामध्ये जर एक गुड रिप्रेझेंटेशन असेल किंवा त्या फॅमिलीचं गुड फॅमिलीमध्ये असेल तर प्रत्येक जण त्याच्याकडे काय एक रिस्पेक्टफुली बघतो अँड वी विल गेट बेटर पब्लिक सर्व्हिस अँड फॅसिलिटी. त्यामुळे आपल्याला समाजामध्ये किंवा पब्लिक लोक खूप चांगली सर्व्हिस देतात, म्हणजे चांगल्या प्रकारचा मान देतात किंवा कोणत्याही गोष्टीमध्ये हेल्प करतात. सो व्हॉट हॅपन इफ वी ट्रॅव्हल ऑन अ ट्रेन ऑर अ बस विदाउट अ तिकीट. बघा, व्हॉट हॅपन जर आपण केव्हा ट्रेन किंवा ट्रॅव्हलने प्रवास करत असू आणि त्यावेळी आपल्याला जर तिकीट नसेल,
we have no ticket, our public transport system will run at a loss and would soon have to shut down. If each person buys a ticket honestly, this problem will not arise. जर तुम्ही ट्रॅव्हल करत असाल, जर तुम्ही तिकीटच काढली नाही तर व्हॉट हॅपन, अवर ट्रान्सपोर्ट सिस्टीम गो इन अ लॉस. जे आपल्याला ट्रान्सपोर्ट सर्व्हिस प्रोव्हाइड करते गव्हर्नमेंट, ते लॉसमध्ये जाणार, इकॉनॉमिकली लॉस. सो आफ्टर सम टाइम दे शट डाऊन. थोड्या दिवसांनी काय करते, ते सिस्टीम बंद करतील. अँड एव्हरीवन मेकिंग अ प्रॉब्लेम व्हाईल ट्रॅव्हलिंग. त्यामुळे प्रत्येकाला ट्रान्सपोर्टसाठी प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतो. सो व्हॉट वी हॅव टू डू सॉल्व सच अ प्रॉब्लेम. Honesty is very important because if every person buys a ticket honestly, जर प्रत्येक पर्सनने स्वतःची जबाबदारी समजून जर honestly तिकीट खरेदी केलं तर that problem will get solved. So this honesty can increase efficiency in public life, and honesty is the best way to increase discipline and efficiency in public life. And this honesty is very helpful in our public life to increase our efficiency. Then it also provide a way to increase discipline. समाजामध्ये जर तुम्हाला डिसिप्लिन मेंटेन करायचं असेल, इफिशियन्सी मेंटेन करायची असेल, then this honesty is very important. So and because of this honesty we getting a help from other, or we are taking also respect from the person in our public life. So and what cooperation, then because if the honest persons are coming together to do any work, they doing a work by making a help of each other. बघा, तुम्ही फॅमिलीमध्ये पण असताना आपण काय करतो, आईला जेवणामध्ये मदत करत असा, यू आर हेल्पिंग अवर मदर टू मेकिंग अ कुक और इन एनी अदर वर्क. सो इट इज अ गुड थिंग बिकॉज वी आर डुईंग द वर्क विथ अवर कोऑपरेशन. कोऑपरेशन म्हणजे एकमेकांना हेल्प करून आपण वर्क करत असतो. इन अ फॅमिली वी कोऑपरेट विथ इच अदर. त्यामुळे आपण काय करत असतो, फॅमिलीमध्ये असताना एकमेकांना त्यांच्या कामामध्ये हेल्प करत असतो. सिमिलरली इन अ टीम स्पोर्ट द मोर द प्लेयर्स कोऑपरेट विथ वन अनदर. त्यामुळे आपलं टीम वर्क पण चांगलं होतं जर आपण फॅमिलीमध्ये एकमेकांना हेल्प करत असू. देन दिस ऑल्सो हेल्पफुल, इट इज ऑल्सो डुईंग इन अ टीम स्पोर्ट. तुम्ही गेममध्ये असाल किंवा स्पोर्ट्समध्ये पण जे टीम प्लेयर असतात ते काय करतात, एकमेकांना कोऑपरेट करून वर्क करत असतात. अँड दिस कोऑपरेट विथ वन अदर द बेटर इज देअर गेम. जर त्यांनी एकमेकांना कोऑपरेट करून, एकमेकांना मदत घेऊन किंवा एकमेकांना समजून जर गेम खेळला तर तो गेम इज बेटर. इन्स्टेड ऑफ कीपिंग द फिलिंग ऑफ कोऑपरेशन रिस्ट्रिक्टेड टू स्पोर्ट्स वी शुड ब्रिंग इट इन टू अ पब्लिक लाईफ ॲज वेल. बघा, जर गेममध्ये पण आपण असं केलं की जा मी तुला हेल्प करणार नाही, किंवा आय एम नॉट डुईंग एनी हेल्प और आय एम नॉट डुईंग इन युअर वर्क. सो दिस मिसअंडरस्टँडिंग ऑल्सो स्पॉइल्स अवर गेम. जर आपल्या टीममध्ये जर वाद होत असतील किंवा कोऑपरेशन नसेल तर आपला गेम खराब होऊ शकतो. अँड दॅट वी आर टेकिंग ऑल्सो इन अवर पब्लिक लाईफ. दॅट इज एव्हरीवन नीड्स कोऑपरेशन इन पब्लिक लाईफ. त्यामुळे जर पब्लिक प्लेसमध्ये किंवा पब्लिक लाईफ गुड पाहिजे असेल तर वी शुड हॅव टू कोऑपरेट विथ इच अदर. त्यामुळे आपण प्रत्येकाला कोऑपरेट केलं पाहिजे. वी टू नीड द हेल्प ऑफ अदर्स. वी टू नीड, त्यामुळे जर आपण कोणाला मदत केली, इन रिटर्न व्हेनेवर वी नीड अ हेल्प दे कॅन हेल्प अस. बघा, जर तुम्ही आज एखाद्याला मदत केली असेल तर इन रिटर्न व्हेनेवर पॉसिबल दॅट पर्सन ऑल्सो हेल्प यू. बघा, जर एखाद्याला तुम्ही मदत केली असेल तर कधीतरी तुम्हाला त्याची हेल्प लागू शकते, त्यावेळी तो तुम्हाला हेल्प करू शकतो. अँड दिस हॅपन बिकॉज ऑफ द कोऑपरेशन. जर तुम्ही त्याला आधी मदत केलेली असेल तर नक्कीच तो तुम्हाला मदत करणार. इफ अ पर्सन इज हॉनेस्ट देन दे आर वर्किंग ऑलवेज विथ अ कोऑपरेशन. In fairs, rallies and other such a gathering can only be arranged successfully if we cooperate with another. जर तुम्हाला कोणताही प्रोग्राम अरेंज करायचा असेल किंवा कोणतीही वर्क करायचं असेल, बिझनेस करायचं असेल, कोणतेही काम करायचं असेल तर आपल्या सोबत जे व्यक्ती आहेत किंवा आपल्यासोबत जे पर्सन आहेत, जे तुमच्यासोबत वर्क करणार आहेत, त्यांच्यासोबत कोऑपरेट करून जर तुम्ही एकत्र येऊन काम केलं तर तो प्रोग्राम सक्सेसफुल होणार आहे. लुक ॲट अवर स्कूल गॅदरिंग. If everyone is cooperating with each other, if student, teacher,
then other local person, all they are वर्किंग ॲज अ टीम. ते जर एका टीम सारखं वर्क करत असतील, एकत्र वर्क करत असतील, तर आवर प्रोग्राम विल बी बेटर. सो एनी वर्क इन अवर होम as well as in our public place, if we are doing with a cooperation, जर आपण ते काम एकत्र येऊन केलं, सर्वांची हेल्प घेऊन करत असू, तर that work will be a better work. आणि ते काम एकदम सोपं आणि इझी होऊ शकतो. So all these are different things. Whenever we are doing with a cooperation, it will make more easier, as well as it is very helpful to us. So what we have learned here, always be a honest person, because honest person or honesty is our strength, because honesty gives us a respect or gives us a very good efficiency or discipline in ourselves. So, and this is our most important strength. So always be a honest. And if we are working with a cooperation in our family as well as in a public, in offices, or जर तुम्हाला एखादा कोणताही प्रोग्राम किंवा एखादा कोणताही व्यवसाय बिझनेस ओपन करायचा असेल, किंवा जरी तुम्हाला आता होमवर्क करायचं असेल, किंवा स्कूल एज्युकेशन कम्प्लीट करायचं असेल, you have to cooperate with our parent as well as school as well as teacher as well as with our friends also. If we are all are doing work with a cooperation, so we can easily get study. So in this way, all these things which are coming from our family, because first we learn all these things to do in our family. तर ह्या सर्व गोष्टी कशा करायच्या या आपण पहिल्यांदा कुठे शिकतो, आपल्या फॅमिलीमध्ये. सो इट इज अ मोस्ट व्हॅल्युएबल थिंग वी कॅन लर्न फ्रॉम अवर फॅमिली. इट इज honesty, then how to do a work with a cooperation, cooperative work. So all these things we learn from our family. So thank you.